गणेशोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे आणि 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन सुद्धा केलं जाणार आहे आणि त्याची तयारी म्हणून मुंबई महानगरपालिकेने मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी कृत्रिम तलाव जे आहेत ते उभारलेले आहेत। आपण पाहतोय की दादरमधल्या शिवाजी पार्क मैदानाच्या अगदी बाजूला BMC तर्फे दरवर्षीप्रमाणे हा कृत्रिम तलाव बनवण्यात आलेला आहे आणि त्याचं सुशोभीकरण करण्याची जी काही प्रक्रिया आहे ती सध्या सुरू आहे। दुपारनंतर 1.5 दिवसाच्या गणपतीचं अनेक ठिकाणी विसर्जन केलं जाईल आणि पर्यावरण प्रेमी जे आहेत किंवा पर्यावरणाच्या अनुषंगाने कृत्रिम तलावाचा जो काही पर्याय मुंबई महानगरपालिकेने मागच्या काही वर्षापासून निवडलेला आहे त्याच पद्धतीने यंदा सुद्धा अधिकाधिक कशा पद्धतीने कृत्रिम तलावामध्ये गणपतीचं विसर्जन होईल याकडे लक्ष असणार आहे। अनेक चौपाट्यांवरती विसर्जनाला पूर्णपणे बंदी आहे, मात्र गिरगाव चौपाटी त्याला पूर्णपणे अपवाद आहे। गिरगाव चौपाटीमध्ये समुद्रामध्ये विसर्जन करणाऱ्या बाप्पाचे विसर्जन करण्याची मोठी परंपरा आहे आणि तिथे मोठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते आहे। मात्र इतर चौपाट्यांवरती दुर्गंधी होऊ नये किंवा तशा पद्धतीचे विसर्जन होऊ नये याची खास करून काळजी मुंबई महानगरपालिकेने दरवर्षी घेतली जाते आणि शाडूच्या मूर्तींसाठी वेगळा कृत्रिम तलाव या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। शिवाय POPच्या ज्या काही मूर्त्या असतील त्या सुद्धा या ठिकाणी विसर्जित करता याव्या यासाठी सुद्धा मुंबई महानगरपालिकेने हे कृत्रिम तलाव जे आहेत ते उभारल्याचं पाहायला मिळतं आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि अगदी या कृत्रिम तलावांचं अगदी सुशोभीकरण करण्याची प्रक्रिया जी आहे ती सुद्धा मुंबई महानगरपालिकेचे अनेक कर्मचारी आहेत त्यांच्या वतीने सुरू आहे। शिवाय बाजूला आपण पाहतोय की नियंत्रण कक्ष सुद्धा उभारण्यात आलेले आहेत आणि या संपूर्ण परिसरामध्ये CCTV कॅमेऱ्यांची नजर सुद्धा पूर्णपणे असणार आहे। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा अनेक कृत्रिम तलाव जे आहेत ते उभारल्याचं पाहायला मिळतं आहे आणि अधिकाधिक मुंबईकरांनी आपल्या बाप्पाचं विसर्जन हे कृत्रिम तलावामध्ये कशा पद्धतीने करता येईल याकडे लक्ष द्यावं असं आवाहन सुद्धा मुंबई महानगरपालिकेने दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा केलं जातं आणि दादरमधल्या परिसराबरोबरच मुंबईतल्या अनेक ठिकाणी अशा पद्धतीचे कृत्रिम तलाव हे मुंबई महानगरपालिकेने उभारले जात आहेत। व्हिडिओ मनीष विचारसोबत कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।